भाजपच्या यशानंतर आता मोठ्या यश भाजपला मिळालं. त्यानंतर आपल्याबरोबर बोलण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे आहेत. भाऊ, तुम्ही निवडणुकी संपल्यानंतर ज्यावेळेस सदस्य संख्या मोठी भाजपला यश मिळालं त्यावेळेसच तुम्ही सांगितलं होतं की भाजपचाच अध्यक्ष होईल. नाही, पहिल्या दिवसापासून आमची भूमिका होती की आम्ही जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षानं इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरच्या 27 जागा आणि आमचाच सदस्य भारतीय जनता पक्षाचा एक सदस्य अपक्ष निवडून अशा 28 जागा होत्या. तेव्हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आमचा हक्क होता की जिल्हा परिषदेमध्ये आमचा अध्यक्ष व्हावा. सुरुवातीपासून आमची भूमिका समन्वयाची पण होती, परंतु काही लोकांना फार अहम होता आणि त्या अहमभाव तून अनेकदा वेगवेगळी वक्तव्य केली. पण आम्हाला आमच्या संख्येवर, आम्हाला आमच्या स्ट्रॅटेजीवर विश्वास होता आणि जिल्ह्यातला भारतीय जनता पार्टी अगदी शिवेंद्र बाबा असतील, मी असतील, आमचे सगळे आमदार असतील, रणजित निंबाळकर असतील किंवा छोटा मोठा कार्यकर्ता एकजुटीने ही लढाई लढत होता. त्यामुळं आपण बघितलं की पहिल्या दिवशी जसं ठरलं होतं त्याप्रमाणे झालं. खास करून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची मनापासूनची भावना होती की सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा झाला पाहिजे. बाबा, संख्याबळ शिवसेना राष्ट्रवादीकडे होतं, नेमकं ऐन मुवमेंटला पारडं पलटलं आणि हे भाजपच्या ह्याच्यात गोट्यात सगळेजण आले. नेमका काय करिश्मा केला? नाही, करिश्मा असं नाही काय. शेवटी बघा, आता जयभाऊनी सांगितले की आमची सगळ्यांची पहिल्यापासून इलेक्शन झाल्यानंतर, ठीक आहे, आम्ही इलेक्शन वेगवेगळे लढलो, भाजप आम्ही स्वबळावर लढलो वगैरे सगळे, पण आम्ही इलेक्शन झाल्यानंतरपासून आमचं समन्वय राहावा म्हणून मी स्वतः प्रयत्न केले किंवा एकत्र येऊन करूया. आज युतीत आपण राज्यात काम करतोय आणि निवडणुकीत झाला तेवढा ठीक आहे, पुढे संघर्ष नको, जिल्ह्यात काम करू. पण म्हणावं तसं किंवा एक आम्हाला खेळवट जरा ठेवण्याचा प्रकार हा चालू होता असं आम्हाला एकंदर दिसत होतं. आणि शेवटी भाजपच्या विचाराचे तर काही लोक तिकडे जरी जाऊन उभी राहिली असली तरी ते त्यावेळेला उमेदवार इकडे मिळाल्या नाहीत म्हणून अनेक आज निवडून आलेले जिल्हा परिषद जे आहेत ते आमच्याकडेच उमेदवारी मागत होते. आणि शेवटी लोकांचं मताचं आहे, आज देवेंद्रजींच्यावर असणारा सगळ्यांचाच विश्वास जो आहे तो या सगळ्याच ह्यात भाजपचा अध्यक्ष होणं आणि उपाध्यक्ष सुद्धा हे म्हणजे मला वाटतं प्रोसेसमध्ये होतंच. त्यात काय फार काय असं काय कुणी काय हे जाऊन केलंय किंवा असं नाही. उलट आमचे तर सदस्य आम्ही कुठं नेऊन ठेवले पण नाहीत. आमचे तर काल रात्री आम्ही इथं बोलवलं त्यांना चर्चा करण्यासाठी, एवढाच विषय. पळवापळवी करण्यात आली सदस्यांची असा आरोप देखील तुमच्यावर होतोय. आता सदस्यांची संख्या बघितली तर एकंदरीत भाजपचं पारडं जड झालं आणि अध्यक्ष पण भाजपचा झाला. नाही, आम्ही तर कुठले सदस्य म्हणजे पळवलेले नाहीत किंवा आम्ही कुठं घेऊन पण गेलो. आमचेच आम्ही कुठं नेऊन ठेवले नाहीत. त्यांना नुसतं चर्चा करायला बोललो तर दुसऱ्यांचे आम्ही कशाला पळवू. नितीन काका पाटलांनी काल सांगितलं, कालपर्यंत आम्ही तुमच्या चर्चा केली, डीसीसी बँकेत चर्चा केली की आम्ही सगळ्यांनी एकत्र यावं. नाही, सकाळपर्यंत वाट बघितलं असं म्हणतात. नाही, हे बघा, मी आता सांगितलं की आम्हाला खेळवट ठेवण्याचा हा सगळा प्रकार. माझं म्हणणं आहे की तुम्ही जर एकत्रच करायचं होतं तर सगळी गोळा करून नेऊन ठेवण्याची गरज तरी काय होती. मग तुमचा प्लॅन वेगळा चालला होता असंच दिसत होतं ना. असं आहे. युतीमध्येच मोठ्या प्रमाणावर आता एकमेकांच्या विरोधात मंत्री पुढे आलेत. काय सांगाल भाऊ? तुमच्यावर पण आरोप करण्यात आले होते. शंभूराज देसाई असतील, मकरंद पाटील असतील, त्यांनी देखील आरोप केलेले की तुम्ही आमच्या विधानसभा मतदारसंघात येऊन तुम्ही तिथं ताकद दाखवली, तुमच्या विरोधातले जे त्यांच्या विरोधातले उमेदवार होते त्यांना ताकद दिली, त्यामुळं हे आत्ताचं समीकरण जुळलं नसल्याचा देखील आरोप करण्यात आला. नाही, बिलकुल प्रत्येकानं आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. मला माझा पक्ष वाढवायचा अधिकार आहे. मतदारसंघ कुठला हा विषय कोणी कोणाच्या नावावर सातबारा केलेला नसतो. मी माझ्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे लोक येतात, काम करतात, ताकद देतात. मी कधी कंप्लेंट केली नाही. त्यामुळं शेवटी भारतीय जनता पक्ष म्हणून मी एक कार्यकर्ता म्हणून काम करणं ही माझी जबाबदारी आहे. ते काम मी केलं. ते काम करत असताना कोणाला वाईट वाटलं तर त्याचा मला फार काही फरक पडतो अशातला विषय नाही. पण आपण सगळे मिळून पाहतो की प्रत्येक निवडणूक झाल्यानंतर आपण महायुतीचे घटक पक्ष म्हणून आपण एकमेकासोबत येऊन काम करणं अपेक्षित असतं. परंतु थोडी संख्या इकडे तिकडे झाली की एका पद्धतीचा अहम निर्माण झालेला
आणि त्यातून हे सगळं घडलं. वास्तविक पाहता बाबा अनेकदा त्यांच्याशी चर्चा केली, चर्चेतून पुढे जायचाही प्रयत्नही केला, परंतु प्रत्येक वेळी चेष्टा करणं, प्रत्येक वेळी चेष्टेत घेणं अशा पद्धतीचा विषय होता. तुम्ही कालही बघितलं की सभापती निवडीच्या वेळी तालुक्यामध्ये झालेला विषय. मी आजही सांगतो की मी ठरवलं असतं तर मानचे सभापती माझाच असता, पण मी जन्मताचा कौल स्वीकारला होता आणि त्यांनी सांगितलं होतं बघा झेडपीत काय होते, मग बघा काय होते. महाराष्ट्रामध्ये युती आहे. आता सातारा जिल्ह्यामध्ये युतीचे 3-13 वाजलेत. आता युती पुढे कशी असणार? मंत्र्यांची, प्रत्येक मंत्र्यांचा चेहरा वेगवेगळा. अरे हा स्थानिक पातळीचा विषय आहे, यानं महायुतीला काही फरक पडतो अशातला विषय नाही. ते त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष करण्यासाठी प्रयत्न केले, आम्ही आमच्या पक्षाचा अध्यक्ष करण्यासाठी प्रयत्न केले आणि महायुती म्हणून आम्ही सोबत आहे, अजिबात काय अडचण नाही. एकंदरीत जर पाहायला गेलं तर महायुती म्हणून हे सोबत असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. आता सर्व जे भाजपचे पदाधिकारी असतील, नेते मंडळी असतील, आमदार असतील, मंत्री असतील, हे देखील आता पंचतारकित हॉटेलमधनं आता आपल्या जिल्हा परिषद अध्यक्ष झाला आहे त्याच्या स्वागतासाठी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन निलेशसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.